तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते. तवोदराचे फळे येशू माते, सारी प्रजा तुझे गीत गाते, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान. हे मिस्सा बलिदान आपल्या सर्व हेतूंसाठी, विशेष करून जी लोक आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, अशा सर्वांसाठी प्रार्थना करत असताना आपल्या सर्व हेतूंसाठी हे मिस्सा बलिदान आपण अर्पण करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आज आपल्या नाझरेथ माऊलीच्या नोवेनाचा शेवटचा दिवस आहे, 9वा दिवस. आणि आजचा विषय आहे पवित्र मरिया, दयेची माता. का आपण तिला पवित्र मरियेला दयेची माता म्हणतो? कारण परमेश्वराने तिच्यावर दया दाखविली. त्याच परमेश्वराने आपणावर देखील दया दाखवलेली आहे. आणि आपण सर्वजण या पवित्र मरियेप्रमाणे, आपल्या नाझरेथ माऊलीप्रमाणे दयामयी बनावं, दयेचं हृदय आपणाला देखील प्राप्त व्हावं, म्हणून आपण या मिस्सा बलिदानात भक्तीने भाग घेऊया व आपल्या हातून घडलेल्या अपराधांची आठवण करून त्याबद्दल क्षमेची याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, भयगेने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनमनित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देव मातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने पाप व दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्यानंतर पॉल दर्बे आणि लुस्त्र येथे आला. तेथे तिमोथी नावाचा शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता, पण त्याचा बाप हेलनी होता. त्याला लुस्त्रातले आणि इकुन्यातले बंधू नावाजत होते.
त्याने आपल्याबरोबर यावे अशी पावलाची इच्छा होती. तेव्हा त्या ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्या खातर त्याने त्याला घेऊन त्याची सुनता केली, कारण त्याचा बाप हेलेनी आहे हे सर्वांना ठाऊक होते. तेव्हा त्याने नगरामधून जाता जाता यरुशलेमेतल्या प्रेषित आणि वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळायला नेमून दिले. ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली. नंतर एशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया आणि गलातिया ह्या प्रांतामधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बेथुनिया येथे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसला गेले. तेथे रात्री पौलला असा दृष्टांत झाला की मेसोदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे, इकडे मेसोदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगायला देवाने आम्हाला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मेसोदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. पृथ्वीवरील सर्व लोक हो, प्रभूचा जय जयकार करा. पृथ्वीवरील सर्व लोक हो, प्रभूचा जय जयकार करा. पृथ्वीवरील सर्व लोक हो, प्रभूचा जय जयकार करा. आनंदाने प्रभूची सेवा करा. आनंद गीत गात त्याच्यासमोर या. प्रतिसाद. पृथ्वीवरील सर्व लोक हो, प्रभूचा जय जयकार करा. प्रभू हाच देव आहे ह्याची जाणीव ठेवा. आमचा निर्माणकर्ता तोच, आम्ही त्याचेच, त्याचे लोक, त्याच्या कुरणातला कळप आहोत. प्रतिसाद. पृथ्वीवरील सर्व लोक हो, प्रभूचा जय जयकार करा. खरोखरच प्रभू चांगला आहे. त्याने वात्सल्य अनंतकाळ टिकते. त्याची सात्विकता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रतिसाद. पृथ्वीवरील सर्व लोक हो, प्रभूचा जय जयकार करा. शुभवर्तमान. जयघोष. आलेलुया आलेलुया. जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्यावरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. आलेलुया. प्रभो तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे. आणि जे त्याचे भय धरितात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दानादान केली आहे. त्याने अधिपतीस राजासनावरून ओढून काढिले आहे व दिनास उंच केले आहे. त्याने भुकेलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितले त्याप्रमाणे
अब्राहाम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काल स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. पवित्र मरिया दयेची माता. दरवर्षी या मे महिन्यात आपण सर्वजण आपापल्या घरी रोजरीची प्रार्थना करत असतो आणि करत आहोत. या रोजरीच्या प्रार्थनेत आपण मरियेला उद्देशून नमस्कार हे राणी ही प्रार्थना देखील म्हणत असतो की नमस्कार हे राणी दयेचे माते, हेल होली क्वीन मदर ऑफ मर्सी. तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमची आशा आहेस. पुढे आपण म्हणतो, टर्न देन ओ मोस्ट ग्रेशियस ॲडव्होकेट युअर आईज ऑफ मर्सी टुवर्ड्स अस. तुझी दयेची दृष्टी आम्हाकडे लाव. तू आम्हाकडे दयेने पहा. आणि ह्याच दयेच्या दृष्टीने तिने आपणाकडे पाहावे, आपल्या कुटुंबाकडे पाहावे, म्हणून आपण तिच्याकडे मध्यस्थी करत असतो. संत फॉस्टिनाच्या डायरीमध्ये संत फॉस्टिनाने लिहिले आहे की पवित्र मरिया तिला संत फॉस्टिनाला बोललेली की फक्त स्वर्गाची, पवित्र मरिया बोललेली की मी फक्त स्वर्गाची राणी नाही, तर मी दयेची माता आणि तुझीही माता आहे. कारण पवित्र मरियेला पूर्ण खात्री होती की तिला माहीत होते की ती परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर कनवाळू आहे, परमेश्वर कृपाळू आहे. म्हणून ती आपल्या स्तोत्रगीतात गाते की परमेश्वराने मजकरिता महत्कृत्य केली आहेत, त्याने माझ्यावर दयेने पाहिले आहे, तर मी का करू नये इतरांवर दया? मी का पाहू नये इतरांकडे दयेच्या दृष्टीने? असं कदाचित ती आपल्या मनातल्या मनात बोलली असेल किंवा हे उद्गार काढले असतील. आणि म्हणूनच तिच्या कृतीतून तिची दया आपणाला दिसून येते. जेव्हा तिला कळते की तिची मावस बहीण अलिशिबा गर्भवती आहे, मरिया लगेच घाईघाईने तिच्या मदतीस निघून जाते, तिच्यावर दया दाखविते. कानागावी लग्नसमयी जेव्हा द्राक्षरस संपतो तेव्हा त्या कुटुंबात किती खळबळ उडाली असेल, त्या कुटुंबाची परिस्थिती किती भयंकर झाली असेल. पवित्र मरिया त्या कुटुंबाकडे दयेने पाहते व त्या कुटुंबाची अडचण दूर करते. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक कुटुंबामध्ये अडचणीच्या समस्यांच्या लाटा निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत लेट अस टर्न टू द मदर ऑफ मर्सी. आपण सर्वजण या आपल्या दयेच्या मातेकडे वळूया व आपली अडचण, आपल्या समस्या या दयेच्या मातेला सांगूया की ती तिच्या पुत्राला आपणाकडे, आपल्या कुटुंबाकडे दयेने पाहावयास विनंती करील. आमेन. अर्पितो घे प्रभु माझे हे बलिदान, अंतरिया जीवनी गाओ तुझी गुणगान. मी तुझी
रक्ताचा हा प्याला होटी पिऊ दे, अनंताची रोटी मुखी मिळू दे, हृदयी मना दीप उजळू दे, प्रीत माझवरी सदा राहू दे, अर्पितो की प्रभू माझे हे बलिदान, अंतरिया जीवनी गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान. बंधुभगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या ह्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. त्याच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापाचे साम्राज्य संपुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा साधळे गेले. मनुष्याला पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृद्ध सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परमस्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परमस्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. हिदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. हिदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो.
तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वल्ड ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा ठव. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने त्याने शिकवलेली प्रार्थना एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सुद्धा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त प्रसाद स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवतो. मी सर्व गोष्टीपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करतो. तुला
माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करतो. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देतो. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे संस्कार देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने. हालेलुया हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया हालेलुया. कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्वशक्तिमान दयाळू पित्या, सर्वनिर्मित सृष्टीवर तू प्रेम करतोस. कोरोना विषाणूच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूची तू प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आम्ही कळकळीने तुझकडे विनंती करतो की या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झालेली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये याची खबरदारी घेण्याची सुबुद्धी तू आम्हा सर्वांना दे. या विषाणूला जे बळी पडलेले आहेत त्यांना चिरशांती मिळावी व दुःखितांचे सांत्वन व्हावे अशी प्रार्थना तुझकडे करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर्स संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. लसीकरणाची मोहीम लवकरात लवकर पार पाडावी व सर्व गरजूंना लस उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. आम्ही सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन सर्व नियमाचे पालन करावे अशी सुबुद्धी तू आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नाझरेत मातेच्या नोवेन्याची प्रार्थना. हे प्रभू, तू उत्तम व दयाळू आहेस. नाझरेत माता या शीर्षकाखाली आम्ही कळकळीने विनंती करतो की तुझ्या मध्यस्थीद्वारे आमच्या हृदयातील आत्मविश्वास बळकट कर. नाझरेत मोठ्या कर्तृत्वाने व्यक्तिमत्वाचे छोटे असे नगर होते. हे प्रभू, तुझ्या ईश्वरी सहाय्याने देह धारण करून येशू ख्रिस्त नाझरेत येथे 30 वर्षे राहिला व सेवा केली. नाझरेत म्हणजे जागृत करणे व रक्षण करणे. तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्यास शारीरिक इजा व मरणाच्या हेतूने शत्रूपासून नाझरेत येथे संरक्षण मिळाले.
नाझरेत येथे यहुदी लोकांची भजन सभा चालू असताना येशू ख्रिस्त साप्ताहिक सार्वजनिक उपासना करण्यास व पवित्र ग्रंथाची शिकवण तेथील लोकांना देत असे. हे येशू ख्रिस्ता, तुझी माता नाझरेत हिच्या सानिध्यात असताना तुझ्यावर घडलेल्या सर्व प्रसंगाची आठवण लक्षात ठेवून आज आम्ही तिच्याकडे मातृत्व प्रेम व कृपेची याचना करतो. आपण आपली विनंती सादर करावी. हे नाझरेत माता, दुःखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तांना आनंदित कर, लोकांसाठी प्रार्थना कर, धर्मगुरूंचा कैवार घे, ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयदाती नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर, तुझा पुत्र व आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. तथास्तु. हे नाझरेत माते, आम्हासाठी विनंती कर. Ave, Ave Maria, Ave, Ave, Ave Maria, Ave, Ave, Ave Maria, Ave Maria. कृपेची तू सावली, आमोची माऊली, पाप्यास तू पावली, मरिया माऊली. आवे, आवे, आवे मारिया, आवे, आवे, आवे मारिया, आवे, आवे, आवे मारिया, आवे मारिया. आवे, आवे, आवे मारिया, आवे, आवे, आवे मारिया, आवे, आवे, आवे मारिया.